झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा गुजरातची सत्ता एक हाती खेचून आणली आहे। यामुळे त्यांच्या टीकाकारांची तोंड बंद केलीच आहेत, पण पक्षांतर्गत विरोधकांचा आवाजही बंद पाडला आहे। नरेंद्र मोदींची हॅट्रिक, भाजपचा पोस्टर बॉयच हिरो। मोदी मारणार का केंद्रात धडक? गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्याही आधीपासून हवा होती ती नरेंद्र मोदींच्या नावाचीच। मोदी हॅट्रिक करणार इथपासून ते मोदींचं काही खरं नाही इथपर्यंत या चर्चेचं रिंगण असलं तर या रिंगणाच्या केंद्रस्थानी होते ते मोदी आणि मोदीच। नरेंद्र मोदी गुजरात भाजपचा पोस्टर बॉय, एकमेव स्टार कॅम्पेनर, विकास पुरुष, कुशल संघटक अशी अनेक विशेषणं घेऊन मोदी एकटे मैदानात उतरले होते। भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी केवळ काही सभांपुरतीच पायधूळ झाडली। या उलट प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसनं आपल्या बिग गन्स मैदानात उतरवल्या होत्या। राहुल गांधी, सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यात सभा घेतल्या। मोदींना फटका बसणार असा दावा करणारे प्रामुख्यानं 3 कारणं देत होते। केशुभाई पटेल यांचं बंड, दुष्काळामुळे प्रस्थापित विरोधी मतदानाचा फटका आणि मुस्लिम मतदार। मोदींनी या 3ही अडचणींवर लीलया मात केल्याचं निकालामुळे स्पष्ट झालंय। केशुभाईंमुळे सौराष्ट्रातून भाजपचा सफाया होईल असं भाकीत वर्तवलं जात होतं। प्रत्यक्षात कच्छ सौराष्ट्रात भाजपला 8-10 जागांपलीकडे फारसं नुकसान झालेलं नाही। केशुभाईंची गुजरात परिवर्तन पार्टी 2 जागांच्या पुढे जाऊ शकले नाही, हेही विशेष। दुष्काळाचाही फटका मोदींना बसला नसल्याचं स्पष्ट झालंय। कच्छमध्येही भाजपच्या जागांवर फारसा परिणाम झालेला नाही। मोदींच्या हिंदुत्ववादी चेहऱ्यामुळे त्यांचं फारसं नुकसान झालेलं दिसत नाहीये। मुस्लिमांची मोठी संख्या असलेल्या मध्य गुजरातमध्ये भाजपच्या सीट्स वाढल्या आहेत। शहरी भागातले मतदारसंघ वाढल्याचा फायदा इथं मोदींना झाला असला तरी मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालेलं नाही, हे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। गुजरातमधील मोदींची हॅट्रिक हा शेवट नसून एक नवी सुरुवात आहे। 2014 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचा दावा अधिक बळकट करणारा हा विजय आहे। मित्र पक्षांचं माहित नाही, पण गुजरात विजयानं मोदींच्या पक्षांतर्गत छुप्या विरोधकांच्या तलवारींची धार मात्र बोथट केली आहे, हे नक्की। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।